नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधलं प्रश्न क्रमांक किती आहे 9वा. म्हणजे प्रश्न क्रमांक पहिल्यामधला 9वं गणित. काय दिलं आहे? 2 वर्गमूळ 5 अधिक वर्गमूळ 3 या द्विपद करणीची अनुबद्ध जोडी कोणती? तर ही अनुबद्ध जोडणी कुठली आहे? अनुबद्ध जोडी कोणती आहे? द्विपद करणीची ही पहिली आहे. ओके, हे पहिलं उत्तर बरोबर आहे. बाकी 3 उत्तरं चुकीची आहेत. -2 वर्गमूळ 5 अधिक वर्गमूळ 3 ही काय अनुबद्ध जोडी आहे कुठल्या करणीची? 2 वर्गमूळ 5 अधिक वर्गमूळ 3ची. ओके, तर प्रश्न क्रमांक 10वा. केवल मूल्याच्या आतमध्ये काय दिले? 12 वजा कंसामध्ये 13 अधिक 7 कंस पूर्ण गुणिले 4 ची किंमत किती? हे आपल्याला गणित सोडवायचं आहे आणि किंमत काढायची आहे. ओके, तर आपण स्टेप बाय स्टेप सोडूया. गणित आधी लिहून घेऊया काय दिलं आहे ते. काय दिलं गणित? केवल मूल्यामध्ये 12 वजा 13 कंसामध्ये 13 अधिक 7 गुणिले 4. सर्वप्रथम काय करायचं असतं? कंस सोडवायचा असतो. ओके, 12 वजा 13 अधिक 7 किती? 20 गुणिले 4 आणि हे असं दिले. चुकून याला हे आपलं केवल मूल्याचं चिन्ह येते. ओके, आता इथं काय करायचं? 12 वजा 20 गुणिले 4 दिले. पहिला गुणाकार नंतर वजाबाकी. गणिताचा नियम आहे. 20 गुणिले 4 किती होतात? 20 चौक 80. ओके, आता वजाबाकी करूया. 12मधून 80 गेले म्हणजेच काय? वजा 80मधून 12 गेले. किती राहिले? वजा 68. ओके, आता केवल मूल्यामधून बाहेर काढल्यानंतर या संख्येचं वजा पण चिन्ह जातं. आता 68 असलं असतं तर केवल मूल्याच्या आतमध्ये वजा 68 उत्तर आलं असतं. इथं वजा 68 आहे म्हणजे उत्तर काय आहे? अधिक 68. ओके, म्हणजेच काय? 68. काय काय बघूया पर्याय आहे म्हणजे 2 उत्तर बरोबर आहे. दुसरं ऑप्शन बरोबर आहे. ओके, धन्यवाद.